कॉम्बॉक्स। चलिए दोस्तों, हम मैदान की तरफ चलते हैं। पहली गेंद, शुभम जादव ऑन द फायर। पहली गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर पहुंचा दिया है। 6 रन नहीं, यहां पे 8 रन कम से कम मिलने चाहिए। रोहित शर्मा के इंटरव्यू में रोहित शर्मा ने कहा था कि क्रिस गेल बहुत ही दूर दूर लंबे छक्के लगाते हैं और हम सीमा रेखा के बहुत नजदीक छक्के लगाते हैं, तो हमें 6 रन मिलने चाहिए, मगर क्रिस गेल के लिए 8 या 10 रन भी मिलने चाहिए। उनके साथ थोड़ी सी नाइंसाफी हो रही है। उस तरह से मुझे ऐसा लगता है कि यहाँ पे शुभम जादव के साथ भी नाइंसाफी। पहली गेंद पर छक्के से आगाज किया है, अपना अकाउंट ओपन किया है रोहित। ओहो, बच गए। तकदीर का साथ यहाँ पे मिला विकेट कीपर के हाथों से। शायद ये उनके हाथों को ब्रश करते हुए गेंद निकल गई। पंधरा मिनिटाच्या आतमध्ये पहिले 3 षटकं जर झाली नाही तर मात्र आपल्याला पॅनलाइज केलं जाईल। ओहो, रोहित भालेराव फिर से एक बार अपनी लय पकड़ते हुए। देखिए, लगातार 2 गेंदों पर शुभम जादव जैसे बल्लेबाज को चकमा देने में कामयाब। पहली गेंद पर जो गलती हुई थी, उस गलती का एहसास है, मगर इस मर्तबा गेंद फिर से एक बार उनके स्लॉट में और उसे पहुंचा दिया है पार्किंग प्लॉट में। शुभम जादव के बल्ले से आता हुआ ये दूसरा रॉयल फेस्टिवल सिक्सर। हॅलो, शुभम जाधव जर आपण पाहिलं सर तर पूर्ण फिट नाही, त्याला पायाचा दुखापत आहे, अँकल ट्विस्ट झाला होता मागच्या सर्वेच्या स्पर्धेमध्ये। 1-2 दिवस मध्ये गेलेत, प्रचंड सूज आहे त्याच्या पायाला, तरी मैदानात दाखल आहे। आपल्याला वर्ल्ड कपचा सामना आठवेल, अफगाणिस्तान विपक्ष बांगलादेश, ऑस्ट्रेलिया विपक्ष अफगानिस्तान। फिर से एक बार यहाँ पे कमबैक किया है गेंदबाज रोहित ने। देखिए, कभी बल्लेबाज हावी हो रहे हैं, कभी गेंदबाज यहाँ पे कमबैक कर रहे हैं। दोनों भी खिलाड़ी व्यावसायिक रूप से परिपूर्ण हैं। 3 गेंदें अब तक डॉट कर चुके हैं, बिंदी कर चुके हैं, मगर 2 छक्के भी यहाँ पे शुभम के बल्ले से हमें देखने को मिले। इस मर्तबा गेंद ने बल्ले का सिरा लिया। ओह, कमाल का कैच, लाजवाब, शानदार, छन्नाटेदार, अप्रतिम, अद्भुत। देखिए, वहां पे आउटफील्ड थोड़ी सी खराब है, ऊपर की तरफ उन्हें चढ़कर जाना था, मगर फिर भी उन्होंने उस गेंद का पीछा नहीं छोड़ा और अंतिमतः उन्होंने वो कैच अपने झोली में कर दिया है, क्योंकि वो जानते थे कि ये कैच किसका है। शुभम जादव का अपनी जान जोखिम में डाल दी और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ शुभम जादव बैक टू दी पैवेलियन। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 12 रन 1 विकेट के नुकसान पर 2 छक्के हमें देखने को मिले शुभम जादव के बल्ले से। हालांकि उनके पैर में चोट है, उसके बावजूद क्रिकेट के प्रति प्यार और अपनी टीम को सपोर्ट करने का उनका इरादा उन्हें रोक नहीं पाया। इस टूर्नामेंट में वो खेलना चाहते थे और चोटिल होने के बावजूद भी उन्होंने बहुत ही बढ़िया यहाँ पे प्रदर्शन किया, मगर अपनी पारी को एक बड़ी पारी में तब्दील करने में नाकाम रहे। 12 रन पहले ओवर की समाप्ति के बाद, और अब यहाँ पे दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं। मंगेश अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। बाएं हाथ के बल्लेबाज उनके सामने हैं दर्शन ने लास्ट मैच में भी कमाल की बल्लेबाजी की थी, तूफानी बल्लेबाजी उनके बल्ले से हमें देखने को मिली थी। वही दर्शन
जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी। हालांकि गुडलिन स्पॉट पर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ कट होकर जा रही थी, मगर बॉडी से दूर, अवे फ्रॉम द बॉडी, उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ खेला था डी पॉइंट की दिशा में, मगर वहां पे फील्डर डीप में तैनात, और इसी वजह से एक ही रन यहां पे मिलेगा। इस एक रन के साथ 13 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए अयान 11 मानगांव। रनवली 11 ने टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का फैसला किया था। जी हाँ, लॉफ किया है। आदेश सोनार भी कमाल की बल्लेबाजी करते हैं, बड़े शॉट खेलने के लिए माहिर है, और इसी वजह से एक बड़ी टूर्नामेंट में, बड़े टीम में वन डाउन बल्लेबाज के रूप में उन्हें खेलने का मौका दिया गया है। इसके पहले भी उन्होंने अपने टीम के लिए शानदार पारियां खेली है। सीधे बल्ले से खेलना पसंद करते हैं, बैकफुट पंच, पुल और हुक शॉट बहुत ही बढ़िया खेलते हैं। जी हाँ, इस मरतबा दर्शन ने आओ देखा ना था, ओवर पिच गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ उसे एग्जीक्यूट किया, हवा के रास्ते फिर से एक बार पहुंचा दिया है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। दर्शक दीर्घा में गेंद, ये लगता हुआ रॉयल फेस्टिवल सिक्सर। इस छक्के के सहायता से रनों की संख्या ने छलांग लगाई है 20 पर, 20 रन 1 विकेट के नुकसान पर। शुभम जादव ने मात्र 5 गेंदों का सामना किया और 12 रन अपने टीम के लिए 2 छक्कों के जरिए से बनाए, क्योंकि उनके पैर में तकलीफ होने की वजह से वो दौड़ नहीं सकते थे और इसी वजह से बड़े शॉट पर ही निर्भर थे। जी हाँ, इसमें तो अच्छी गेंद वाइड यॉर्कर करने का प्रयास किया था, कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे दर्शन, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद बैकवर्ड पॉइंट की दिशा में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका था। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ये मैच भी लास्ट मैच की तरह बहुत ही कमाल का होगा, शानदार होगा, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं। जी हाँ, जड़ में डाल दिया था, लाजवाब गेंद थी मंगेश की। इस तरह की अगर गेंदबाजी करोगे मंगेश तो किसी भी बल्लेबाज को आप रोक सकते हो, क्योंकि आज भी आपके पास अगर ऑप्शन है तो परफेक्ट यॉर्कर का ऑप्शन जरूर है। हालांकि महेंद्र सिंह धोनी ने उसके ऊपर तोड़ निकाला था हेलीकॉप्टर शॉट का, और उस शॉट को बहुत सारे खिलाड़ियों ने सीखा भी, बखूबी अंजाम भी दिया है, मगर परफेक्ट यॉर्कर अगर 2 टांगों के बीच में होगा तो उसे खेलना इतना आसान नहीं होता। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार ओवर पिच गेंद, सीधे बल्ले से खेला बॉलर के बगल से, मगर लॉन्ग ऑन में डीप में फील्डर तैनात थे। 1 ही रन यहाँ पे मिलेगा। ये मिला जुला ओवर रहा मंगेश का। पहले ओवर में 12 रन आए, रोहित ने खर्च किए थे, मगर इस ओवर में मंगेश ने कुछ अच्छी गेंदबाजी और एक खराब गेंद हमें देखने को मिली। इस ओवर में उन्होंने 11 रन खर्च किए हैं। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 23 रन, 1 विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए अयान 11 मानगांव। इस बीच नए गेंदबाज आशुतोष, जी हां, इस पर दबा गेंद हवा में खड़ी हो चुकी है, मगर गेंदबाज भी घूम चुके हैं। इस तरह से अगर आप घूम जाओगे तो ये मैच तकरीबन ना के बराबर, पकड़ नहीं सकते, मगर गेंदबाज के पास भी कोई ऑप्शन नहीं था। देखिए, विश्व चषक में आपने फाइनल मैच में देखा था रोहित शर्मा का कैच जो लपका गया था ट्रेविस हेड की तरफ से, और उस कैच ने हमारी तकदीर बदल दी, हमसे विश्व चषक ले गए ऑस्ट्रेलियन। अगर वो कैच वहां पे ड्रॉप होता तो आप समझ सकते थे कि क्या हो सकता था, क्योंकि 10 ओवर में 80 रन बना लिए थे रोहित शर्मा ने। जी हाँ, फिर से एक बार जड़ में डाल दिया था आशुतोष। बहुत ही कमाल की गेंदबाजी कर रहे हैं, पूरी तैयारी के साथ इस प्रतियोगिता में आ चुके हैं, ऐसा मुझे प्रतीत होता हुआ, क्योंकि आदेश सोनार जैसे बल्लेबाज को ज्यादा देर तक खामोश रखना इतना आसान नहीं है, और वो शायद जानते हैं कि ये बल्लेबाज के माइनस पॉइंट क्या है, और उनकी दुखती रग के ऊपर उन्होंने यहाँ पे कदम रखा है।
25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आशुतोष ने लगातार 2 गेंदें बहुत ही बढ़िया तरीके से, और आखिरकार तीसरी गेंद के ऊपर दर्शन को मैदान के बाहर का रास्ता दिखाया। शानदार गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ कट होती हुई अक्रॉस द लाइन गए। गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया, आसान सा कैच विकेट कीपर के दस्तानों में, और दर्शन बैक टू द पैवेलियन। है अयान 11 मानगांव की जानिब से नितेश जोरकर बल्लेबाजी करते हुए जबरदस्त ताकत का इस्तेमाल करते हैं, जिसे मराठी में जोर भी कहते हैं, और उनके सरने में भी जोरकर ये भी जुड़ा हुआ है। ऊपर वाले ने बहुत ही अच्छी हाइट बख्शी है, ताकत बख्शी है, उसका फायदा उठाते हैं बल्लेबाजी करते हुए नितेश जोरकर स्ट्राइकिंग एंड पर। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को जाने दिया, वेल लेफ्ट किया, और अच्छा अंदाजा। देखिए, सनी गावस्कर अक्सर कहा करते थे कि अच्छे बल्लेबाज की यह पहचान होती है कि कौन सी गेंद खेले, कौन सी गेंद छोड़े। ओहो, परफेक्ट यॉर्कर, कुछ नहीं कर सकते थे, मात्र अपना बल्ला नीचे लेके आए, उस गेंद को कनेक्ट किया, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया। गेंद मिड विकेट की दिशा में फील्ड होगी। 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। लाजवाब गेंदबाजी आशुतोष की, जितनी तारीफ करे उतनी कम। 4 गेंदों में अब तक उन्होंने मात्र 4 ही रन खर्च किए हैं, 1 विकेट अपने नाम किया है। उल्लासनगर से बिलोंग करने वाले आशुतोष ने काफी प्रभाव डाला है और कमबैक भी किया है। ये करना बेहद जरूरी था उनकी टीम के लिए, क्योंकि पहले 2 ओवर में तकरीबन 25 रन खर्च किए थे। इसमें दवा हवा में गेंद ओवर पिच थी, मगर कट होती हुई गेंद परख नहीं पाए थे, और आदेश सोनार भी मैदान से बाहर लौटेंगे। डीप एक्स्ट्रा कवर में फील्डर तैनात है। एक आसान सा कैच, और इसी के साथ और एक बड़ी मछली जाल में फंस चुकी है। हेलो 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 हेलो,
Question. मॅच असेल, दोन्ही कॅप्टनला सूचना असतील, टॉस साठी पोहोचायचं आहे. अफझल 11 महाड, मेहर 11 टेम्पाला. आणि चालू मॅचला विनंती असेल थोडं फास्ट खेळायचं आहे. एक मॅच पूर्णपणे बाकी आहे आणि तो आजच्या दिवसात कंप्लीट करायचा आहे. तर विनंती असेल हा मॅच फास्ट खेळवायचा आहे सर. माणगाव संघाला विनंती असेल थोडंसं कोऑपरेट करा. फास्ट क्रिकेट पाहिजे आपल्याला. यानंतरचा एक पूर्ण मॅच खेळवायचा आहे. धन्यवाद. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. लेट मुजाहिद खानदेशी ट्रॉफी सीझन 3 ऑर्गनाइज्ड बाय मेहर 11 टेम्पाले. या स्पर्धेची तारीख मित्रांनो आपण पाहताय. माझ्या हातामध्ये पॅम्पलेट आहे. 29, 30, 31 जानेवारी आणि 1-2 फेब्रुवारी 2024. ओव्हरआर्म मर्यादित षटकांचे टेनिस क्रिकेटचे सामने. ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल तब्बल 1,21,000 रुपये आणि आकर्षक झळाळता लेट मुजाहिद खानदेशी चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 55,555 रुपये आणि आकर्षक चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 22,222 रुपये आणि आकर्षक चषक. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे 15,555 रुपये, 15,555 रुपये आणि आकर्षक चषक. उत्कृष्ट फलंदाज याला वॉशिंग मशीन देऊन सन्मानित करण्यात येईल आणि मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूला एक AC देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर शोएब अलसुलकर, अहमद रातवल, मसूद गजगे आणि आमिर सैन यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. लेट मुजाहिद खानदेशी ट्रॉफी आणि सर्वात महत्त्वाची बाब, उल्लेखनीय बाब, ओपन एंट्री फी फक्त 6,000 रुपये आणि विलेज एंट्री फी 11,000 रुपये. आणि याविषयी जर काही माहिती असेल, हवी असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा किंवा हरीश दिगेकर इकडे आहेत त्यांच्याशी संपर्क साधा. धन्यवाद. टॉस करायचा आहे. दोन्ही कॅप्टन पोहोचलेत. वळूया मॅचकडे. पहिला चेंडू मुस्तकीम. रोहित बालेराव साठी पुल केला. पॉवरफुल आणि सक्सेसफुल. 1 बाउन्स सीमा पार. 4 धावा चौकार. 49 धावांचं लक्ष्य. हॅलो.
चला, मसूद गजगे आपली टीम वाट पाहत आहे. मॅच आहे यानंतर. मेहर 11 टेम्पाला, अफजल 11 महाड. चालू मॅच आपण पाहतोय. फटका चांगला, यावेळेस मात्र आदेश सोनार करणार नाही चूक. रोहित बालेरावला पाठवले माग. मुस्तकीम मुकादम यशस्वी गोलंदाज. चेक. हॅलो. दहा धावा. फलंदाज मात्र रोहित बालेराव माघारी परतलेत. 49 धावांचं लक्ष आहे. मस्त की मुकादमचं हे षटक खूप महत्वाचं राहील, कारण शुभम जाधव गोलंदाजी करणार नाहीत. त्यांचा अँकल ट्विस्ट आहे, त्यामुळे मुस्तकीम मुकादम महत्वाचे गोलंदाज ठरतील. त्यानंतर आपण पाहिले तर सूरज पाशीलकर, सुरेश टेंबे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी रिहान परदेशी येईल. रोहित येता येता आपल्या दुसऱ्या फलंदाजाला चांगली चर्चा केली. गणेश नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. रोहित मात्र माघारी परतले. सुरुवात चांगली केली होती रोहितनी. पहिल्या मॅचचे सुद्धा मॅन ऑफ द मॅच ठरले होते. आता मात्र गणेश स्ट्राईकला. मुस्तकीम मुकादम, खैरा एक्सप्रेस. चांगला चेंडू, तितका चांगला स्ट्रोक. आदेश सोनार चेंडूच्या मागे वेगाने येतोय. काय चपळाई दाखवली इथं. चित्याच्या चपळाईनी चौकार अडवले. संघासाठी जवळजवळ 3 धावा रोखल्यात. जेव्हा चांगली गोलंदाजी होते तेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण. का आदेश सोनारला सर्कल मध्ये बाहेर क्षेत्ररक्षणासाठी दिलं जातं, त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं आदेशने. अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फटका बसला होता, क्षेत्ररक्षकापर्यंत मात्र पोहोचला नाही. डायरेक्ट हिट पाहायला मिळाली. मात्र ही डायरेक्ट हिट माणगावसाठी घातकी ठरली. 1 धाव अतिरिक्त फलंदाजाला मिळते. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या 2 धावांनी धावसंख्या पोहोचते. एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 13 धावा. पहिल्या चेंडू चौकार, दुसरा षटकार, 1 विकेट, 1 सिंगल आणि ह्या 2 धावा. 1 चेंडू शिल्लक आहे. मस्त गेम. फटका मोठा आहे. वा, किती लांब चाललाच फटका. आर पार, आउट ऑफ द पार्क षटकार. पहिल्या षटकानंतर 19 धावा. बॉल घ्यायचा आहे तिथला बॉल. थोडं फास्ट खेळायचं आहे. पुढचा मॅच आपल्यावर पूर्ण आहे. सूरज पाशीलकर गोलंदाजीसाठी. थोडं फास्ट क्रिकेट अपेक्षित आहे दोन्ही संघांकडून. सूरज पाशीलकर गोलंदाजीसाठी. गणेश स्ट्राईकला. फटका याही वेळेस क्षेत्ररक्षकाच्या मात्र डाव्या बाजूला. चेंडू मात्र सीमा पार झाला नाही अजून पण. सर किती धावा धावून आले? 2.
2 धावा. येस. दोन धावा. बाउंड्री लाईनच्या आत चेंडू रेंगाळला. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सोपा झेल टिपलाय. सूरजनी गणेशला पाठवले माघारी. धक्का क्रमांक 2. मॅच इज ऑन सांगताना सूरज. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेस आपण सांगतो फलंदाज बाद झाल्यानंतर टाइम स्टार्ट होतो दुसऱ्या बॅटर बॉल खेळेपर्यंत. आपण वर्ल्ड कपची मॅच पाहिली. एन्चेलो मॅथ्यूज बांगलादेशच्या विरोधात टाइम आउटने आउट झाला कुठलाही चेंडू फेस न करता. नवीन बॅटर अझेन नारकर रणवलीचा स्टार खेळाडू. 6 चेंडू 6 षटकार रनर आउटच्या मैदानात ह्याच फलंदाजाने ठोकले होते एका ग्रामीण स्पर्धेमध्ये. एक उंचपुरा तगडा ताकदवान खेळाडू अझेन नारकर स्ट्राईक एंडला. गणेश बाद झालाय. सूरज अझेनसाठी. फटका मोठा होता. क्षेत्ररक्षक आहे आदेश. कमालीचा क्षेत्ररक्षक आहे. सुरक्षित क्षेत्ररक्षक सेफ हँड्स ज्याला म्हटलं आता माणगाव संघाकडून आदेश. एकच धाव इथे मिळते. धावसंख्या 22. 49 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकाच्या मध्यापर्यंत सूरज पाशीलकर. एक वर आशुतोष 2 चेंडूचा सामना केला. 8 धावा केल्यात. अक्रॉस द लाईन. नो बॉलचा इशारा आलाय मुख्य पंचांचा. नो +1 धाव. खराब फेकी. खराब यष्टिरक्षण. नो +2 टोटल 3. 3 धावा इथे येत आहेत. 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. 25. 49 नंतर आता 24 धावांची गरज असेल. उजव्या यष्टीच्या बाहेर. दबाव आता सूरज पाशीलकर वर स्पष्ट दिसतोय. आणखीन एकदा वाढते. रणवेली संघासोबत एकेरी धावांनी धावसंख्या पुढे सरकते. 26. बॅटची कडा घेतली. स्लीप आणि विकेट किपरच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होते घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवले आशुतोषनी. 27 धावा. सूरज. फटका बसलाय. हा झेल होईल. आदिल गजगे आहे चेंडूच्या खाली. करणार नाही चूक. हा धक्का मात्र मोठा राहील रणवलीसाठी. आशुतोष मात्र माघारी परततायत. सूरज इन होत आहेत. आशुतोष बाहेर येत आहेत. 49 धावांचा पाठलाग सहजासहजी करून देणार नाही झैन अय्या 11 माणगाव. आणि रणवेली हार मांडणार नाही. नवीन पोपलनकर आणि त्यांची टीम. आठ धावा दिल्यात सूरज पाशीलकरनी. त्यामध्ये 4 एक्स्ट्रा दिलेत.
पाहिलं तर नोच्या वर 2 धावा आल्या होत्या, त्या 3 गेल्या कुठलाही बॉल न खर्ची करता आणि एक वाईड. 13 चेंडू 22 धावांची गरज आहे रणवेली संघाला. अमीन 11 रणवेली. सूरज डावखुरा फलंदाज आहे. गोलंदाजी चांगली आहे सुरेशची कोलवा टप्प्याचा आणि आज आहे ना माणगावसाठी जिथे चेंडू जातो तिथं आदेश सोनार टपलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण, अफलातून क्षेत्ररक्षण. एकच धाव. सूरज कमालीची गोलंदाजी, एक्स्ट्रा दिले पण मात्र धावांवर खीळ बसवली, रोग बसवला. फलंदाजांच्या पायात बेड्या टाकल्या, थांबून ठेवलं ते सूरज पाशीलकरनी. निजामपूर एक्सप्रेस का नाव त्याला दिलं जातं हे त्यांनी दाखवून दिलं. माणगावला जिवंत ठेवतो या सामन्यामध्ये सूरज. सर वेळ पार होते, लक्षात घ्या. आपल्याला पूर्ण मॅच बाकी आहे. आयोजकांची सूचना येते. अजून एक पूर्ण सामना आपल्याकडे बाकी आहे. राजेश सर आणि जाकीर सरांना विनंती असेल थोडस फास्ट खेळाडूंनाही सपोर्ट करणे गरजेचे आहे कारण ही स्पर्धा आपली आहे. सुरेश टेंबे गोलंदाजीसाठी. निजामपूर एक्सप्रेस नंतर आता माणगावचा आणखीन एक घातक गोलंदाज सूरज टेंबे. स्ट्राईकला सूरज, गोलंदाजीला सूरज. 12-21. पहिला चेंडू कोलर टप्प्याचा. मुस्तकीम आहे चेंडूच्या खाली. चांगलं क्षेत्ररक्षण. थोडं फंबल आणि एवढी चुकी बाद झाली दुसरी धाव घेण्यासाठी. मुस्तकीम कडून ही चूक आणि याचा परिणाम काय झाला? डावखुरा फलंदाज पुन्हा स्ट्राईकवर आलाय. 11-19. 11 चेंडू 19. ही मी स्पीड थोडी घातक ठरेल जैन अय्यानी माणगावला. डॉट बॉल. कमबॅक करताना सुरेश टेंबे. यावेळेस दर्शन कदमचं चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑनला. 10-19. 10 चेंडू 19 धावा. 19 धावा 10 चेंडू. अमीन 11 रणवेली की जैन अय्यान 11 माणगाव. महत्वाचं मॅच. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. आदेश सोनार पहा. फेकी पहा. सरळ स्टंपवर अफलातून क्षेत्ररक्षण आदेश सोनारचं. काय खेळाडू आहे हा. आणि पुऱ्या मैदानात सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. जिथे चेंडू तिथे आदेश सोनार माणगावसाठी दाखल आहे. आणि फेकी पहा. विकेट किपर एवढ्या लांब एरियातून फेकी पहा. सरळ विकेटवर. पुन्हा आता पाहायला मिळतं आपल्याला मिड विकेट बाउंड्रीला आलाय. जिथं मोठा स्ट्रोक येईल तिथं पहिला प्रेफर केला जातो तो क्षेत्ररक्षक आदेश सोनार. कॉम्बॉक्सच्या बरोबर समोर. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणता येईल. जबरदस्त क्षेत्ररक्षक सुरेश टेंबे गोलंदाजीसाठी. अजय नारकर असेल स्ट्राईकला. फटका बसलाय. मुस्तकीम मुकादम चेंडूच्या खाली करणार नाही चूक. टिपलाय झेल. अजय नारकेरचा मात्र संपलाय खेळ. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट. आयोजकांची सूचना आहे जमा होऊन देऊ नका एकत्रित खेळाडूंना प्लीज. चला सूचना असेल आपल्याला प्लीज. मुस्तकीम शुभम पुढचा एक पूर्ण मॅच आहे आपल्यामुळे कुणाही पुढच्या मॅच दोन्ही टीमचं नुकसान नको. थँक्यू शुभम. कारण मॅच तुमचाही क्रिटिकल आहे आम्हाला त्याचीही जाणीव आहे पण वेळ नाही आणि पुढचा मॅच आपल्याला पूर्ण खेळवायचा आहे असेल त्या उजेडात. त्यामुळे तुमचे सपोर्ट अपेक्षित आहे कारण तुम्ही सर्व व्यवसाय क्रिकेटर आहेत. तुम्हालाही प्रत्येकाला जाणीव आहे कारण एक मोठा मॅच आपण खेळतोय.
8 चेंडू 19 धावा. नवीन पोपलनकर कैक सामने या मॅच मैदानात जिंकून दिलेत रणमिलीसाठी. फटका चांगला आहे कव्हर मध्ये. दर्शन चेंडू स्टॉप केलाय, महत्वाचा आहे. एक धाव तर नक्की जाईल. जर चेंडू सर्कलच्या बाहेर गेला असता तर कदाचित दुसऱ्या धावेची संधी होती, पण एक धावावरच रोखावं लागलंय. सूरज टेंबे म्हटलं ना तर एकच चेंडू तुम्हाला पाहिले ब्लॉक हॉल. 6च्या 6 चेंडू तुम्हाला फलंदाजाच्या बूटवर टाकण्यासाठी ह्या गोलंदाजाला ओळखला जातं. वेग प्रचंड आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्यात माहीर हा गोलंदाज आहे सूरज टेंबे. डगआउट मधून सुनीलचा आवाज आपण ऐकतोय सूरज साठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू जबरदस्त खोदून काढला. दिनेश आहे चेंडूच्या खाली लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला. एकच धाव मिळेल. अप्रतिम षटका हाताळलीत संघ मालक मनोहर मौलाना टाळ्या वाजवताना सूरज टेंबेसाठी. सुनील गावडे खुश आहे. अफलातून कमबॅक. जेव्हा जेव्हा झैन अय्यान 11 माणगाव संकटात सापडलाय तेव्हा संकटमोचक सूरज टेंबे मात्र. चला एकत्रित येऊ नका. इथं जयपवार सर सुद्धा आम्हाला सांगतात एकत्रित येऊ नका प्लीज. दोन्ही पंच आपल्याला वारंवार सांगतात माणगाव संघ प्लीज कोऑपरेट करा, एकत्रित येऊ नका. इथं आयोजक आणि तिसरे पंच आपल्याला वारंवार इशारा करतात. विनंती असेल रियान परदेशी शेवटचा षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू 17 धावा. 17चा आकडा आता कुणाला खतरा ठरेल. चुकी दुरीची 16 धावा. 6 चेंडू 16. 23 झालेत. 49 ची विन. 16 धावा. 6-16. 33 झाले. 33. 49 धावांचं लक्ष आहे. रियान परदेशी बाबाच्या हातात आता मदार आहे. झैन अय्यान 11 माणगावची. इकडे जर पाहिलं तर सूरजच्या हातात आहे अमीन 11 रणवेलची मदार. फटका बसलाया. कोण झेल टिपेल. कॉल केला नितेश जोरकरने आणि टिपलाय झेल. इथे सूरजला पाठवले माघारी. फलंदाज बाद. एकत्रित यायचं नाही प्लीज. क्षेत्ररक्षक विनंती असेल आपल्याला आपल्या जागेवर थांबा. फलंदाज येईपर्यंत आपली जागा परत घ्या प्लीज, विनंती आहे. दिशेला विनंती असेल आपल्याकडे वेळ आता कमी. हा मॅच थोडासा फास्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे कारण तदनंतरचा मॅच पूर्ण मॅच खेळायचा आहे. मुदस्सीर नवीन फलंदाज. मुदस्सीर टाइम इज मोर दॅन मनी. शेफ पंगारकर आम्हाला सांगतायत महत्वाचा आहे वेळ, आणि तो वेळ मात्र वाया घालू नका कारण आयुष्यात ज्याला वेळ कळाली त्याला पूर्ण आयुष्य जगण्याची कला कळाली असं म्हटलं जातं. वेळ ज्यांनी सांभाळली तेवी लोक यशस्वी ठरतात. वेळेचा अपव्यय सगळ्यात मोठा घातक ठरतं. फटका चांगला आहे. मॅच मध्ये ट्विस्ट. मुदस्सीर आल्या फेकलाय चेंडू सीमा पार. ग्रामीण खेळाडू पण रॉयल बोर्ली मध्ये चमकदार कामगिरी करताना मुदस्सीर. षटकार. चार चेंडू 10 धावा. मॅच कसा ट्विस्ट झालाय. रिहान परदेशी का मुदस्सीर. एक माणगाव एक श्रीवर्धन. एक माणगाव तालुक्यातील गोलंदाज फलंदाज श्रीवर्धन तालुक्यातील रणवेली गावचा सितारा मुदस्सीर. 4 चेंडू 10 धावा. 10 धावा 4 चेंडू. अमीन 11 रणवेली का झैन अय्यान 11 माणगाव. रॉयल फेस्टिवल मध्ये आपला दबदबा कोण शाबूत ठेवेल. हा यावेळेस कमबॅक डिलिव्हरी परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालं. एक धाव इथं मिळते. ह्या एकेरी धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 40. आता 9 धावांची गरज आहे उर्वरित 3 चेंडू मध्ये. मॅच जबरदस्त मूड मध्ये आहे. अफलातून गोलंदाजी इथे पाहायला मिळते. अफलातून फलंदाजी पाहायला मिळते. फटका नवीद यांचा मोठा होता. लांबी मात्र दिली नाही. नितेश पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. फलंदाज बाद.
रिहान परदेशीला लक्षात घ्यावं लागेल, खूप महत्वाचा मॅच आहे झैन अय्यान 11 माणगाव साठी. मुदस्सिरनी चांगला स्ट्रोक खेळला होता, नवीद मात्र यशस्वी ठरले नाही. नवीन फलंदाज अमीन. कोणती कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होतं. अमीनला इथं मात्र प्रयत्न करावे लागतील. रिहान परदेशी, हा सुरेख गोलंदाजी, डॉट बॉलचा इशारा. कमबॅक करताना तर रिहान, षटकार आल्यानंतर मात्र शहाणपण सुचलं रिहानला. अप्रतिम गोलंदाजी. इथं मात्र वाईड बॉल. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट येईल. एक चेंडू 8. आठ धावा. षटक संपलंय. ऑफिशियल घोषणा झाली. झैन अय्यान 11 माणगाव मात्र विजयी ठरते. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक अमीन 11 रणवेली. लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय.